तर ड्युअल पाईपलाईनचे काय संकल्पना आहे? शहराला सद्यस्थितीमध्ये पाण्याचा जो भीषण प्रश्न आता आपल्याला उद्भवतो आहे त्या अनुषंगाने अस्तित्वामध्ये असलेले सांडपाणी जे आहे त्याच्यावरती मलनिःसरण प्रक्रिया त्या ठिकाणी आपण STP बांधतो त्या पद्धतीने TTP बांधायची, टर्शरी ट्रीटमेंट करायची त्यावरती. आणि हे जे पाणी आहे शुद्ध केलेलं पाणी हे आपण फ्लशिंगसाठी वापरू शकतो. त्या अनुषंगाने नवीन जेवढे काही आपल्याकडे गृहप्रकल्प होत आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस किंवा बिल्डिंग होत आहेत, त्यांना आपण ते कंपल्शन करतो आहोत, जेणेकरून त्या नवीन होणाऱ्या बिल्डिंगमध्ये फ्लशिंगसाठी सेपरेट पाईपलाईन आणि सेपरेट पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बिल्डअप केले जातील आणि फ्लशिंगसाठी फक्त ते अशुद्ध पाणी त्या ठिकाणी वापरलं जाईल, जेणेकरून शुद्ध पाण्याची बचत त्याच्यामध्ये होऊ शकेल. अप्रॉक्सिमेटली 90 ml पाणी ह्या पद्धतीने आपण एक प्रकारे बचत करू शकतो. त्यामुळे पाण्याची बचत पण नागरिकांची होईल, पाण्याचे बिल देखील नागरिकांना कमी होऊ शकतं.